राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले बॅनरवर फोटो कुणीही वापरू नये असे आदेश दिल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील या ठिकाणी हे फोटो वापरले नव्हते। मात्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहे संजय पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आपले फोटो वापरण्याची आम्हाला मान्यता देण्यात यावी। त्यानंतर जळगावात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष आहे संजय पवार यांच्या बॅनरवर शरद पवार यांचे फोटो या ठिकाणी पुन्हा झळकलेले आहे। शरद पवार यांचे फोटो या ठिकाणी झळकल्यामुळे कुठेतरी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय हा बनलेला आहे। मुंबई येथे जाऊन या ठिकाणी शरद पवारांची संजय पवार यांनी भेट घेतलेली होती। या भेटीनंतर त्यांनी आपल्याला मान्यता देण्यात यावी व शरद पवार यांनी देखील या ठिकाणी मान्यता दिली होती। मात्र त्यानंतर हे फोटो झळकल्यामुळे कुठेतरी दोघं राष्ट्रवादी आता एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या ठिकाणी राष्ट्रवादीचे जे अजित पवार पक्षाचे प्रवक्ते आहे अनिल पाटील यांनी म्हटलेलं आहे की संजय पवार यांची ही वैयक्तिक भूमिका आहे। आमच्या नेत्या आजही सुमित्रा पवार आहे, अजितदादा पवार आहेत, त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन जळगावात आयोजित करण्यात आलं आहे। त्यानंतर त्यांच्या बॅनरवर या ठिकाणी शरद पवारांचे हे फोटो या ठिकाणी झळकलेले आहेत। त्याचप्रमाणे सुनीलजी तटकरे आहे, प्रफुल्ल पटेल आहे, माजी मंत्री अनिल पाटील आहे, सुमित्रा पवार आहे, या विविध नेत्यांचे फोटो कुठेतरी या ठिकाणी झळकल्यामुळे पुन्हा एकदा दोघं राष्ट्रवादी एकत्र येणार का ही चर्चा मात्र जळगाव जिल्ह्यात ही रंगलेली आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 4 वाजता गणेश कॉलनी येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या निवासस्थानी ही माहिती प्राप्त झाली आहे।